की धनकवडीला जा आणि सद्गुरू शंकर महाराज मठ कुठे म्हणून विचार. तर म्हटलं ठीक आहे विचारतो. तिथे जाताना मात्र एक सिगरेट घेऊन जा. बिझनेस लॉसला चाललाय काही कळत नाही, म्हणजे पेमेंटच राहत नाही. अमाऊंट पडते अकाउंटला पण शिल्लक राहत नाही. मग त्यांना आम्ही सांगतो तुम्ही अकाउंटची टोटल करा, मग त्याच्यामध्ये 2 असेल 4 असेल 8 असेल तर बघा त्यांना खूप त्रास होतो. अकाउंट नंबरची टोटल ओके. घराचा नंबर पण खूप महत्वाचा असतो. असं कधी तुम्हाला केस स्टडी मध्ये आलंय का की कुठल्या घराचा नंबर आहे XYZ आणि त्या नंबरमुळे घरामध्ये प्रॉब्लेम आहे? 4 नंबर आहे, ओके. 8 नंबर आहे. म्हणजे हे टोटल 4 जे येतात. हा टोटल 4 8 सिंगल 4 8 वगैरे असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्लॅट नंबर 301 समजा ना की नॉर्थ ईस्टचं टॉयलेट वगैरे असेल तर मी ते घर सोडूनच द्या. सर तुम्हाला काय वाटतं कोणती योग्य पूजा किंवा शांती आहे पित्रांसाठी? तुम्हाला अमावस्येला पौर्णिमेला शनिवारी त्या घरामध्ये किंवा त्या वास्तूमध्ये कलह जास्त होतो तर ते समजून जायचं त्यांनी की बाबा आपल्यामध्ये काहीतरी पितृदोष प्रचंड प्रमाणात आहे, निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये. करोडोंनी त्याचे पैसे अडकले. जेव्हा आम्ही एंट्री केली तर म्हटलं अरे बंगलो तर म्हटलं छान आहे, वास्तूप्रमाणे आहे खूप. म्हटले इंटरेस्ट पण चांगला घेतला त्यांनी नॉर्थचा. किचन प्रॉपर साऊथ ईस्टच्या दिशेला होतं, पूर्वेला वगैरे टॉयलेट बाथरूम नॉर्थ वेस्टला वगैरे छान होतं. म्हणजे असं काही बघून कोणाला वाटणारच नाही. आणि म्हटलं प्रॉब्लेम आलाय की म्हणतो पैसे अडकले. तर जेव्हा चेक केलं बाहेर बघितलं तर बरोबर नॉर्थ ईस्टला त्याने ना त्याच्या वरच्या फ्लोअरला जायला प्रॉपर सिमेंटने जिना बांधला. जनरल रेमेडी आहे का जी आपले प्रेक्षक पण आता करू शकतात? शुक्रवारी पहिले गणपतीला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरातलं देऊळ आहे, 2 खायची पानं, 1 रुपया सुपारी आणि त्या सुपारीचा दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा. ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम गंग गणपते नमः या मंत्राने. बरीच जण असे देतात की म्हणजे आता याच्यावरून विश्वास काही नसतं, असं काही नसतं. म्हणजे बरेच रत्न धारण केले पण जे व्हायचं ते व्हायचं तेच होतं. मग अशा लोक जेव्हा आपल्याकडे येतात स्वामी कृपेने महाराजच्या आशीर्वादाने आपण जेव्हा त्यांना काही ऍडवाइस करतो तर ते एकदम शॉक होऊन जातात 45 डेज मध्येच की बाबा अरे की हे आम्हाला एक्सपेक्टेडच नव्हतं की असं होईल म्हणून, एवढा रेमेडीज केल्यावर आम्हाला हे मिळेल म्हणून.